नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तांदळाच्या पिठामध्ये दही घालून अतिशय भन्नाट पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. ताजं दही असायला हवं, जास्त आंबटही नको. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालूया. थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. पाणी घातलं बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला टोटल 2 वाटी पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण मध्यम अशा स्वरूपाचं होईल. अगदी पातळही नको आणि अगदी घट्टही नको, मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेऊया. जशी जशी गरज पडेल तसं यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेऊ. तर आता जो पदार्थ आहे तो आपण अगदी झटपट असा बनवू शकतो. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी म्हणेल तेव्हा आपण अर्ध्या तासामध्ये हा पदार्थ बनवू शकतो. इतका झटपट होतो, चविष्ट होतो आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये सुद्धा तयार होतो. तर इथे ना आपण टोटल 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे, ज्यामुळे पहा आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अशा मध्यम स्वरूपाची होईल. पहा, एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी इथे मी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची झालेली आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला 10 मिनिटाकरता झाकून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित असे भिजेल. चला आता यावरती झाकण ठेवूया. तोपर्यंत इथे ना आपण एक दुसरी पूर्वतयारी करून घेऊया. तर अशा प्रकारची आपल्याला प्लेट घ्यायची आहे, जे काही घरामध्ये ताट वगैरे असतं ते घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेऊया. ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची, म्हणजे आपली नंतर गडबड होत नाही. संपूर्ण प्लेटला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता जे मिश्रण आपण ठेवलं होतं साईडला ते पाहूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पहा, हे पीठ आणि यामधला रवा अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा अशा स्वरूपाची आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी इथे आपण यामध्ये घालणार आहोत इनो. तर अर्धं पॅकेट आपण यामध्ये इनो घालूया. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे सोडा वापरू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की आता लगेचच हे तयार झालेलं मिश्रण आपण तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया. आता इथं स्टीमरमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं की यामध्ये ही स्टीमर प्लेट ठेवून द्यायची. यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेऊया आणि आता याचं झाकण लावून याला मध्यम गॅसवरती 20 मिनटं व्यवस्थित असं स्टीम करून घेऊया. 20 मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि आता यामध्ये सुरी खुपसून पाहूया. अगदी व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. आता याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झालं की आता याच्या कडा आहेत ना, त्या आपण मोकळ्या करून घेऊ अगोदर आणि मग याला कट करून घेऊया. कडा मोकळा केल्या, आता आपण याला कट करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला वेगवेगळ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअर चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेते. तर आज इथे आपण बनवलेलं आहे तांदळाच्या पिठापासून ढोकळा, किंवा तुम्ही याला कोणतं नाव द्याल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, किंवा याला तुम्ही इडलीसुद्धा म्हणू शकता. तर चौकोनी आकारामध्ये याला मी कट करून घेतलेलं आहे. आता याला काढून घेऊया. पहा, अगदी मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्ज असा आपला आजचा हा पदार्थ झालेला आहे. बघू शकता किती छान झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. रोज रोज नाश्त्याला काही बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळेस हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा. खायलासुद्धा खूप भन्नाट लागतो. असंच खाल्लं ना तरीसुद्धा छान लागतो. यासाठी तुम्हाला कोणती चटणी बनवायची सुद्धा गरज पडत नाही. तर पहा, मस्त असं आपला इथे तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने इडलीचं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून असा पदार्थ नक्की बनवू शकता. चला आता यावरती आपल्याला तडका घालायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, 1 चमचा तेल. यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी घालायची, सोबतच अशा चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. व्यवस्थित असं तडतडलं की आता हा तडका आपल्याला या ढोकळ्यावरती घालायचा आहे. याला तुम्ही ढोकळा म्हणा किंवा अजून कोणतं नाव सुचवाल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पदार्थ चवीला खूपच भन्नाट लागतो. तुम्हाला जर तडका नसेल घालायचा तर नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल. तडका न घालतासुद्धा हा पदार्थ खूपच मस्त लागतो.
बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असा आपला हा पदार्थ झालेला आहे. सर्वात छोटी बारीक चिरलेली यावरून कोथिंबीर घालूया. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला तर मग बाय बाय.